माधुरी, झाली तुझी तयारी झाली? आणि तो गोपाल, तो गेला काय दुकानात? नाही तर तुला टाकून चालला जाईल. त्याला याद नाही राहत बरं. पहिले सांगून दे त्याला. आई मी तयारीतच आहे. आणि ते म्हणे मी सोडून देतो म्हणे तुले स्टँडवर, आपलं याच्यात गाडीत बसून देतो म्हणे. गावाला नाही नेऊन देत म्हणते. असं गावाला नेऊन नाही देत म्हणते आहे ना. गाडीत बसून देतो म्हणते तुले. आणि काय इथं काय करतो म्हणते घरी? दुकानातच जाईन ना. मग काय झालं, 1 घंटा गेला तर त्याचा. नाही म्हणते ना ते. मग आता काय करू मी? चालली जातो म्हटलं बा. ठीक आहे म्हटलं, नका नेऊन देऊ तर मी येऊन जा म्हटलं वापस. मला तिथं सोडून द्या म्हटलं डेपोपर्यंत, आणि तुम्ही येऊन जा म्हटलं. मग कायले डेपोपर्यंत नेऊन देतं म्हणा, इथंच तर गाडी भेटते. इथून डायरेक्ट गाडी जाते. आणि मग कायले तिकडे जावं लागते? फालतूच काय म्हणते इथून तिथं जा. आता नाही म्हटलं बाई, नेऊन देते म्हटलं या. काय झालं आता? 1 घंटा झाले लागन, 1 घंटा यायला लागन. आई त्या 2 घंट्याच्या मागं मग पुरा दिवसच जाते नाही यायचा. तिथं गेल्यावर मग काय मला सोडून 3 दरवाज्यात येऊन जाईन काय? आणि तिथं कसं माझी बहीण घेईन आहे ना, मग ते अजून हे करते, भाऊजी राहिना भाऊजी राहिना. एक तर हे झाले पाहत नाही नेहमी नेहमी. मग हे राहते तर खरी आई, पण माहित आहे काय, मग मलाच बडबड करते. ते माझं दुकान पडलं, एवढं नुकसान झालं, असं तसं मलाच बोलते. मग बरं राहू दे, नेऊन दे म्हणा त्याला तिथपर्यंत. गाडीत बसणं चालली जाय. कायले फालतूस? नाही म्हणते तर त्याच्या मागं लावा अजून जमाड. मी म्हटलं ठीक आहे, मी स्वयंपाक गिपाक करतो म्हटलं. येतो म्हटलं, करा म्हटलं तुम्ही तोपर्यंत तयारी. आता कायले स्वयंपाकाच्या मागं लागतं? करून घेतो ना मी. आई करून घेतला असता मग गेली असती. अहो तर तो गडबड करेन ना मग. चाल लवकर करून. त्याच्या मग दुकानात जायचं तर टाइम होऊन जाते. काही बंटी इथं गेला आहे ना मग शाळेत. मग त्याला निंदा लागून काय? त्याला नेऊन राहिली काय तू? राहणार नाही उभी तो. तुला माहित आहे तो अर्ध्याच रात्री उठते. मग गावाला चाल करते. मग काय करशील? काऊन त्याला नेऊ नये काय? मग राहू देऊ का इथंच? तुम्हाला त्रास नाही देईन काय मग तो अजून? मी त्याला बरोबर पाहतो. मला तो त्रास नाही देत ना, काहीच नाही देत. बरोबर पद्धतशीर राहते मस्त. त्याजवळ तरी नाही राहणार तो, पण माझ्याजवळ राहते तो. जरासा करून तू गेल्यावर आई करून, पण मग होऊन जाते शांत. तेवढं काही टेन्शन नाही आहे त्याचं. आई मग वरण भात करून ठेवला काय? कणी काही भिजून ठेवली? फक्त पोळ्या करायच्या आहे. आणि भाजी म्हटलं तुम्हाला विचारतो आणि मग करतो म्हटलं. हो तर करून घेतो ना मी भाजी आता. ते गोबी ठेवली ना त्या कापून काल रात्री, तर तेच करून घेतो आता कोरकार. नाही तर असं कर, भाजी पोळ्या करतो, गरम गरम जेवून घे आणि मग चालली जाय. आई मी हो तूच. तू नाही तर कोण? तूच म्हटलं गरम गरम जेवून घे. मी करतो, 2 पोळ्या टाकतो सटकन, मस्त भाजी घे, पोळी घे, जेवून घे. आई नाही, असं नाही जमत. मी देऊ शकतो बा तुम्हाला गरम गरम. तू देऊ शकतो ना, मी कोण नाही देऊ शकत तुला गरम गरम? हा, देऊ शकतो तू माझ्या हातचं. मी करून देतो लागन तर, तसं काही नाही. तू जर म्हणशील काही मला करून द्या तर देतो मी. उपाशी काही जाऊ नको. नाही काही तो घरी करून तर जरासा वरण भात तरी खाय आणि मगच जाय. आई मग अजून उशीर होऊन जाईल ना. तसं नाश्ता केला ना आता. माधुरी, झाली का तयारी? झाली काय? झाली असं तर चाल ना मग. ते झालंय काय रे? निघालाय का दुकानात झाले तू? हा बाई, मला काय लागते करायला? मी अंग पाय धुतला आता आणि आता कपडे घातले, निघतो म्हटलं. आता तिला सोडून देतो म्हटलं तिथं डिपो, आणि मी चालत जातो तिकडच्या तिकडे. माधुरी बांध बरं, डब्बा बांध बरं. काऊन जेवण नाही करत काय आज? नाही तर नाही, रोज जेवून जातो तू. आज काय झालं जेवाले? एवढा टाइम झाला काय? घे जेव जरासं. झालं काय जेवायचं? वाढ मग, आणि 1-2 पोळी खाऊन घेतो. वाचा आहे, वरण भातच झाला फक्त. पोह्यानं भाजी करायची आहे. भात करतो मी, तू जेव. आणि इले माधुरीले म्हणते एखादी पोळी खाऊन घे म्हणून. माधुरी, आतापर्यंत काय केलं त्या? तू काय बसलीच होती काय? आई स्वयंपाक करून राहिली आता. नाही, कामं केली ना मी आतापर्यंत. कोणते कामं केले त्या आतापर्यंत? स्वयंपाक नाही झाला अजून. सारे जेवायचेच आहे. आता बाबा येईन जेवायला अजून. आणि तू काय म्हणते तर काय करून राहिली काय नाही? ते घरातले बाकीचे कामं जरुरी आहे का स्वयंपाक पहिले जरुरी आहे? एका एका कामाचा हिशोब दिन काय रे तू? तुले किती कामं राहते बाईच्या मागं घरात? हा, सरता सरत नाही. जर बाहेर जाणारे असं वाटते का कामं नाही बाईच्या मागं, पण तिचे कामं म्हटलं बाहेरला माणूस येऊन जाते घरी, पण सरत नाही. आई, पण तू सांग मला, तिला समजायला नाही पाहिजे काय का आपल्याला गावाला जायचं आहे तर पहिले स्वयंपाक करून घ्या, बाकीचे कामं होत राहते मग जाईपर्यंत. बाबू गोपाल, सगळेच कामं जरुरी असते. कोणतंच काम असं नाही घरातलं काही जरुरी नाही का ते जरुरी नाही आहे. मग गावाला जायचं राहते म्हणा, ते जरुरी नसेल तर. पाय हो माधुरी, मी म्हटलं ना तुले, तो मग म्हटलं असा बोलते म्हणून म्हटलं तुले का बाई तू काही जरासं खाऊन घे आणि मग त्याच्यानंतर कर म्हटलं काय करतं तर. तिला तेही नाही होत आई, जरासं खाऊन घ्याव का काही. सगळेला देते ते नाश्ता, स्वतः नाश्ताही करत नाही म्हटलं. तिच्या डोळ्याला निरे कामच कामं दिसते तिले. बस कितीक करू ना कितीक नाही, असंच होते काय काय मी विचारिले. बरं टाक पोळ्या टाक बरं आई, टाक पटकन. अन कर कायची भाजी करून राहिली तर, आणि ते जरासं जेवायला मग एखादी पोळी दे, जास्त काही देऊ नको. अरे भात करतो मी, भात देतो तिले देतो आणि तुले देतो. दोघे जण जेवा आणि मग घराच्या बाहेर जा. बॅगी भरली तुही का बॅगही भरायचीच आहे? बॅग काय बरं लागतो मला? 2 साड्या टाकणार आहे फक्त, बाकी काय करणार? ह्या पण तिथे येऊन नाही राहिला माझ्यासोबत. त्याला घरी देऊन जातं काय? आईला का तुम्ही त्याचा तिचे धावपळ करावं लागेल त्याच्या मागं सारी.
गल्लीला धावते बरं तू तिकडे. काही धावपळ नाही होत रे. त्याच्या याला गमती जरासं. तोही चालला जातो, हे नाही रेन घरी, आणि ते बाबाही नाही राहत. मग मला कोणी नाही पाहिजे काय बोलचाल करायला. तो बरा राहते आपला, गोष्टी करत राहते दिवसभर. आई पाहिजे बरोबर, कारण का त्याला मग अंदा म्हणतात कधी आठवण येऊन जाते. नाही, सांभाळतो मी त्याला बरोबर, काही टेन्शन नको घेऊ तू. आणि ते काय 2-4 महिने राहते काय रे तिकडे. जेवढे दिवस वाटत तेवढे दिवस राहील. नाही, मी 2-4 दिवस राहतो, जास्त नाही राहत. बरं करा मग आता गोष्टी केल्यापेक्षा दोघी जणी लागा पटपट कामी. एक भाजी टाका, ते पोहे टाका, म्हणजे लवकर होते. हो करतो आम्ही. जाय बस तू बाहेर जाऊन. माधुरी, ह्या कर ना आता गडबड. मी टाकतो भाजी आणि तू टाके काय इकडे पोया. मग भाजी झाली का मी लाटतो पोया, तू त्याला ताट दे, एक तू घे, आणि बस दोघं जण तिथं जेवून घ्या सगळं मग, आणि निघून जा मग. हा बाई ठीक आहे. आणि तुम्ही तुम्ही बी जेवून घ्या ना एखादी पोळी. अहो मी नाश्ता केलाय, मला भूक नाही सध्या. मग मला भूक लागली म्हणजे जेवण मी. ते बाबा आले म्हणजे जेवण ना मग त्याच्यासोबत. बरं आहे, ठीक आहे ना. मग मी खाऊन घेईन एखादी पोळी. हो खाऊन घ्यायचं. गेली बाबा बाई साहेबा, केवढं चांगलं लागून राहिलं मला आता. नाही तर मला गमूनच नव्हतं राहिलं घरात. माझंच घर, आणि मला असं वाटे का मी लोकांच्या घरातच राहून राहिली काय. अजिबात गमाने नाही पाहिजे. इथं येऊन माझ्याच घरात शांतपणा करते जास्तीची. तिला असं वाटते का आपलंच चालते इथं आताही. हा झालं ना म्हणा आता एवढं वय न, लेकराचे लग्न पाहायला येऊन गेले, लग्न करायला लेकरं येऊन गेले, एवढे मोठे मोठे होऊन गेले. हा नातपुताचे होऊन राहिले, तरी काय म्हणते तर भावजाईच्या घरात आहेच तोंड घालणं. कायले करावं असे कामं. हा नंदाईनं करायलाच नाही पाहिजे असं, शोभते का तिला असं. हो ना, फालतूच्या चोनकेपणा करत आहे ते. काय पाहिजे ना काय नाही तुमच्या घरात, सारं तर सारं इले माहीत. हा हे पाहिजे दादा ते पाहिजे दादा. हा दादा झाला ना नाचाले बहिणीच्या मनानं. आता सांगतो ना त्याले. आई काऊन काय झालं. काही नाही झालं बाबा, हे तू यातो सासू गेली तर बरं वाटून राहिलं. आता तिथं बाय भावाच्या डोक्याला ताप, आणि म्हणा त्या मीराले ताप. तिला लयच आवडते बापा, गीताबाई गीताबाई करते. येते तेव्हापासून माय मागा लागली राहते ते. आई तुमचं पहिल्यापासूनच पटत नाही का त्यासोबत. काय पटणार आहे तिच्यासोबत. आली का चांगलीच नाही राहत माझ्यासोबत कधी बी. हा स्वतःच्या मनानं करायला पाहिजे. इथेही तिची मनमानी तिच्या घरी चालन, इथेही तिचीच मनमानी चालणार आहे काय. पण आई आता तर कोणतीच मनमानी नाही करत, तिथं चांगलंच राहते. मनमानी नाही करत तर काय करते. हा हे माया हे माया सारं स्वतःच्या नावावर करून ठेवून दिलं. सासरा हुशार माया, सारं सारं पोरीच्या नावावर केलं, पोराच्या नावावर काहीच नाही केलं. भरोसा नसन ना. हा आणि वारस होतं ना पोरग, वारसदार असून पोरीच्या नावानं करायची काय गरज होती. आता ते काय म्हणते तर बेमान भरून राहिली. नाही बेमान नाही आत्या, बेमान जर असते ना तर त्यानं सारं सारं तुम्हाला खाली करायला लावलं असतं. हा त्याच्या नावानं करून घेतलं असतं. अहो तर तिच्याच नावानं आहे ते आमच्या नावानं थोडी आहे. कंपनीची जेवढी जागा आहे ना पुरीची तिच्याच नावानं आहे ती. त्या बाबाच्या नावानं काहीच नाही आहे त्याच्यातली. आणि ही घराची जागा हेच आहे फक्त त्या सासऱ्याच्या नावानं. तिनं जर ते कंपनीची जागा घेतो म्हटलं ना तर किती रुपये येते तिले, तेच करोडपती आहे शेवटी. हा आणि हे जागा हे फक्त घर आहे आपल्याला राहिले म्हणाले. पण आता तर म्हणत नाही कधी माझं आहे म्हणून. म्हणत नाही तर काय तर धवसा देते मला नेरी त्या जागेच्या. हा माझ्या नावानं आहे असं आहे, नाही करत तर मग देऊन द्या मले, अशीच तर करते. आता तू होती नाही तेव्हा तुला माहीतच काय आहे अजून. तसंही आता तुला कानातले दिले ती ना. हा किती किती मोठे आहे कानातले, चांगले मोठे आहे तरी. म्हणजे तरी जवळपास 5 ग्रॅमचे असन ती. हा चांगले, किती भारी आहे आई. अन 5 ग्रॅमचे म्हटलं म्हणजे किती रुपयाचे झाले असन ते. महाग झाले असन ना. आजपर्यंत मला नाही दिलं तिनं काहीच, तुझ्यासाठी तरी आणलं. पण मला एवढ्या वर्षात तिनं भावजाई असून खाते माझ्या हातचं. पण म्हटलं आजपर्यंत मला तिनं एक झांपरचं पीस नाही दिलं म्हटलं. काऊन तुम्हाला काहीच नाही दिलं का आजपर्यंत मग आत्यानं. नाही काहीच नाही दिलं. मग ती एवढी मोठी जागा दिली तुम्हाला, ते तर पहिले यायच्याच बापाची होय. हा पण नावानं तर त्याच्या आहे. नाही नावानं असलं म्हणजे झालं काय मग सगळं. हा म्हणजे बापाचं असलं तरी बी काय त्यांनी चालायला लागत काय मग. पाहू त्याचं बरं केवढे काय तर कानातले खरे आहे का आणले खोटेच तुझ्यासाठी. आई खोटे कायले आणणार आहे का आत्या. मला सांगितले सोन्याचे होते, सोन्याचे असेल ना. काय सांगता येते हो, आणले असेल नाही तर रस्त्यावरचे उचलून 5-50-100 रुपयाचे आणि दिलं असेल त्याला पालिश. नाही आई खरोखर सोन्याचेच आहे ते. दाखवतो बरं मला आणून. हा आणतो ना, दाखवतो ना मी तुम्हाला. आई आता पोचली म्हणते हो मामाच्या गावाले. चांगलं झालं गेली तर. इथं खेळ आणून राहिली होती तर तिथं आणून बापा आणू दे तिला मिळाले खेळ चांगला. कायले खेवान ते वाट्या खेवानाला गेली काय ती तिथं. ते पाहिले गेली कसं आहे काय आहे घर मामाचं. तुम्हाला वाटतच नाही तुमच्या आता खेळानते म्हणून. मलाच वाटते फक्त ते तुमच्यासाठी आणत राहते ना काही ना काही, म्हणून तुम्हाला चांगलीच वाटते ते. बरं आहे तुमचा ताप आता. हा तरी बरं वाटून राहिलं ना आता. तुम्ही जाऊ नका सध्या कंपनीत. जाच लागते रुपाली, काय करतो बाबा, काय काय करणार आहे एकटे. हो जाच लागते बाबा जाय, नाही तर तू आता अजून कब्जा गिब्जा करून ना तोपर्यंत आपल्याला जमा करून ठेवा लागते पैसा आदला. अहो आई नाही करत आता, काहीच नाही करत. तुला काय माहित आहे अजून तू आता कशी आहे बाबू. अहो आई ते नाही करत म्हटलं तुले, काहीच नाही करत ती. ठीक आहे बाबा, आता तुम्हाला भरोसाच आहे एवढा तुमच्या आत्यावर तर करा तुमच्या मनानं, तुमच्या आत्याच्या मनानं करा सारं. रुपयाची तुम्ही नका टेन्शन घेऊ. आईला तशाच बोलणार आहे. ते कसं मला कानातले वगैरे दिले ना त्यांनी, त्यांना आवडलं नाही. तर दाखवले नाही कायले, दाखवा लागत होते. नाही आता आत्याच्या समोर कसं दाखवत होती मी. मी म्हटलं आत्या गेल्या म्हणजे दाखवून म्हटलं.
आता जमतेन तर ते गेल्या. आता दाखवतो. थोडासा भाव देऊन देत जा आईले. थोडंसं विचारपूस करा कोणती गोष्ट, म्हणजे ते तेवढी चांगली राहते. अरे पण करतो ना मी. आणि बोलायला येतं त्याच्यासोबत स्वतःहून, पण त्या बोलतच नाही. कसं असते रुपाली, एखाद्या एखाद्या माणसाचा स्वभाव असते तसा. हा, आपल्याला असं वाटते का ह्या माणूस असा आहे म्हणून. कधी कधी खूप बोलते, कधी कधी ना आपल्या इकडे पाहिजे पण बोलत नाही. असा आहे याचा स्वभाव. हो तर मी समजून घेऊन राहिली ना त्याच्या स्वभावाले. हो ठीक आहे ठीक आहे. 2 गाड्या गेल्या पण अजून आली नाही की त्यामुळे उद्या काही तुम्ही करून राहिली होती काय नाही. म्हणजे बरोबर वाट पाहाच लागल. नाही तर मग फोन लावून पाहायला लागल मला. फोन केला पंगानी तर म्हणे येतो म्हणे अर्ध्या घंट्यात. अर्धा घंटा काय पाऊण घंटा होऊन गेला. ही गाडी अजून वर उठल्या चालली. तरी अजून गीताबाई आली नाही. मधातच तर कुठं उतरून नसन केली गीताबाई. नाही पण बाई हुशार आहे. अशी बयाडही नाही आणि खेड्यातली नाही आहे. का समजणार नाही बा. गाडी राहू देतो इथं आणि तिकडे पाहून येतो जरासं. भाऊ जरासं लक्ष देता गाडीवर. येतो मी तिकडून. काय मी गीताबाई आणते आता आपण माझ्यावर. फोन लावून पाहतो बरं रुपयाला अजून. आता पोचली गिसली का नाही पोचली म्हणून. कसं पोरग असं तर असं बाबा. एवढ्या वेळचा मी फोन केला, अर्ध्या घंट्यात येतो म्हटलं, तरी अजून आला नाही. जा लागन काय बाबा मला आता ॲटो करून. मी आता याचं घरही नाही पाहिलं, कुठं आहे ना काय आहे. कशी जाऊ गड्या मी. याला बोलावलं तर होतं, अजून याचा पत्ता नाही याचा. मला नाही तर याला फोन लावून पाहा लागन, काऊन नाही आला काय नाही आला तर अजून. याला म्हटलं ना मी तरी येतो म्हटलं बाबू मी अर्ध्या घंट्यात. तू लवकर येतो म्हटलं जरासा. किती वेळची उतरली मी गाडीतून उतरली, उभी राहिली. मग त्याच्या बाद इकडे गेली फळं आणाले. फळं घेऊन आली तिथून, तरी याचा पत्ता नाही. आता तरी भेटून गेली पाहिजे गीताबाई पटकन. अरे गीताबाई तर समोरच आहे आपल्या. गीताबाई थांब तिथंच. बापा आता आला काय रे. कधीच तुला म्हटलं मी अर्ध्या घंट्यात ये जो म्हटलं, तर याचा पत्ताच नाही तू यावाला. तर मी सारे इकडे हिंडू बेजारून गेली. मॅ म्हटलं बाबा आता याचं घर कुठं पाहू म्हटलं मी आता एवढ्या ठिकाणी. एक तर मी कधी आली नाही तुझ्या घरी, नवाडं गाव मले. मी कशीच पाहू म्हटलं बाबा याचं घर कुठं आहे ना काय आहे. तर आताच काय आलो गीताबाई मी तर कधीच आलो मी तुला पाहायलाच गेलो तिकडे. इथंच उभं होतो मी, इथंच उभं राहिलो. गाडी इथं थांबते तर पण इथून वरून तुझी गाडी गेली. हे बाय आता दुसरी लागली. तरी म्हटलं तुझ्या काही पत्ता होता नाही. म्या म्हटलं गीताबाई कुठं गेली तर नाही म्हटलं तिकडे आलूबोंडे खाले म्हणून मग मी तिकडे पाहायला गेलो तर तिकडे नाही दिसली मला तू. अजून वापस आलो इकडे. अशी कधी काही खातो काय रे मी. जीवन आली ना फलतच टायमात भलतं नाही खात असतो मी. अन एवढ्या वेळचा आला म्हणतं. मी तर किती वेळची आली इथं किती वेळ उभी राहिली. शेवटी थकली इथं उभी राहू. तर मग तिकडे गेली, केळं गिळं घेऊन घेतो म्हटलं काही. घरी गेलं तर खाली हात नाही जाऊ म्हटलं, म्हणून इकडे गेली. अन तिकून आली तर पाहिजे होतं तवाही तू नाही तिथं. गीताबाई मग असंच झालं असन. मी इथं उभं राहशील आणि त्या तिकडे जाशील. म्हणजे तू तिकडे गेली ना मी इथं आलो, इथं उभं राहिलो. अन मला असं वाटलं का तू हाय नाही बा. मी तिकडे पाहायला गेलो तर तू इकडे येऊन गेली. हो असंच झालं ते. असं नाही तर काय. तर चाल मग आता घरी. इथंच उभा राहायचं काय आता. चाललं तर हे का मग गाडी तर इथंच उभी आहे. इथं गाडी उभी केली, मग इथं वाट पाहिली आणि मग तिकडे गेलो तुला पाहिले. तुझी गाडी बाई काही आहे. मला असं वाटलं असं कोणाची. नाही माहीच गाडी आहे ना बाई हे. मी म्हटलं आता काय ऑटोन आणत बसा. चला म्हटलं एकटीच आहे तू आणि येऊन जातो म्हटलं. मग निराली म्हटलं मी येतो म्हटलं बात. तू कर म्हटलं काय करतो आता. काहीच नको करायला लावू तिला आता. तिला सांगतो मला आहे सोमवार आणि मी आता काही खात नाही. जेवण आली तिथून. माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी करून घेतो मला संध्याकाळी. नाही तर मग केळं घेतलेच आहे मी. खाऊन घेईन 2 केळं होऊन जाते माझ्या. खाऊ मग जून खायला आली इकडेच जेवायला पाहिजे होतं आमच्या सोबत रात्री. अरे ताता रुपयाला घरी करे. त्याला आहे ताप. पोरग तापानं फनफन करून राहिलं नीर. तर त्याच्या माईले म्हटलं याला दवाखान्यात ने. तर तुला तर माहित आहे तुझी बहीण आहे उपट बाबू जराशी. तुला बेकार वाटत, पण तुझी बहीण पुरी उपट आहे. काय करतं गीताबाई आता. उपट असो का सारखी असो, शेवटी होय तर बहीणच कणी. अरे पण त्याला बायकोही असन तरी मायले आपलं कर्तव्य करावंच लागते. बायको जेवढं नाही करत ना तेवढं मायले करावंच लागते बाबू. असं थोडी त्याला बायको आली म्हणजे मग तुलाच हुशारून गेला काय. असं नसते. मायले लक्ष द्यावंच लागते. त्या बहिणीचं म्हणणं असं आहे का तिनं द्यावं लक्ष. आता तू सांगत ते तिच्या स्वतःत लक्ष देईन का त्या पोरात लक्ष देईन. हिचंही काम आहे ना बाईचं. हेच काय करते घरात. त्याला नेलंच नाही काय मग दवाखान्यात कोणा. कुठं नेलं. दादाले म्हटलं शेवटी. फोन केला त्याला. तो काही होता नाही घरी. मी आली तर दादाले म्हटलं. दादा म्हटलं याला जरासं दवाखान्यात नेजो बा म्हटलं पहिले. हो म्हणे तो नेतो म्हणे. मी तिकून आलो म्हणजे नेतो म्हणे. मग घरचंही औषध लागत नाही ना रे कधी कधी. चटकन दवाखान्यात नेलं तर बरं राहते. हा बाई बरोबर आहे. चाललं पाहिजे मग आता. बस मग गाडीवर. बस चाललं जाऊ आपण. मी नाही वाट पाहून राहिली असल. तिने म्हटलं येतो अर्ध्या घंट्यात म्हटलं मी. आणि कायचं काय बरं मलाच तर इथं किती वेळ झाला या आले. इथून लय दूर आहे का रे तुझ्या घर. तरी 10 मिनिटं लागते ना बाई. झाले नाही आले 20 मिनिटं लागत काय. आणि 10-15 मिनिटं इथं मोडले समज. असं म्हणजे तरी दूरच आहे ना. गाडीनं 10 मिनिटं जर लागते तर कोणतं जवळ आहे मग. दूरच आहे 5-6 किलोमीटरवर. हा बाई आहे ना 6 किलोमीटरवर आहे. आता कसं शहरात म्हटलं म्हणजे ना थोडंसं दूर दूरच राहते. एवढ्या जवळ आपल्याला डेपोच्या जवळ घेणं तरी होते काय आपल्या पण.
नाही रे, आता कुठं जागा घेणं होते राजा. आम्हाला तर काय माहित, त्यावेळेस होऊन गेलं आमचं घर त्या मुंबईत. आता नाही होत घर. आता तर पोरगही नोकरीवर आहे, ते मामाजी वकील आहे. तरी म्हटलं आता काही घर घेणं होत नाही बाबू तिथं. बाई तुमचं घर आहे ना तिथं, त्यावेळेस तेच तर लय म्हणा लागते. स्वतःची जागाच असणं मोठं महत्वाचं आहे त्या मुंबईच्या ठिकाणी. बापा ते भाऊजी कधीचे बसले आहे तिथं. त्याचं लग्नही व्हायचं होतं. आणि त्याचे वडील म्हणजे वडील जायच्या पहिल्याचीच गोष्ट होई ही. तर तेव्हाच माझ्या लग्नाच्या पहिलेच गेले पण त्याचे वडील. तर त्याच्याही पहिलेच होय म्हणते. लय वर्ष झाले आता. वडिलाच्या सपोर्टनं झालं म्हणते त्याच्या. त्यानं गावातली शेती विकली म्हणते काही. आणि काही यायचा पगार. आणि वडिलाच्या पगारात घर चालवे म्हणते. आणि यायचा पगार जमा ठेवे म्हणते. असं करू करू मग त्यानं शेतीचे हे ते करून घेऊन घेतलं ते. चांगलं झालं बाई ते घेऊन घेतलं, म्हणजे तुम्हाला आता इकडे खेडेगावात याची गरजच नाही पडत. इकडे आहे ना रे, खेड्यात आहे आमचं घर आहे ना. घरगिर आहे. पण आता कसं आहे, आपण म्हणतो काय आता तिथं जाऊन काय करावं बा. सारं इथं आहे. मग तिथं काय करा हा यायचे तसे. चुलत भाऊ आहे तिथं. आणि सख्खे ते भाऊजी एकटेच होते. बहिणी नसन ना मग भाऊजीले? आहे ना, बहीणही आहे एक. ते इकडेच राहते नागपूरले. असं बाई तू जात नाही काय मग? जात असतो तशी. पण आता तिला काही माहित नाही मी इकडे आली तर. कारण का कुठं मग अजून जा. नाही गेलं तर मग राग येते नंदीले. त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, जावंच नाही. त्या भाऊजीले सांगितलं, सांग जा नका म्हटलं बाबा तुमच्या बहिणीले का मी आली म्हणून इकडे. किती दिवस मुक्काम आहे बाई मग आता? आता काय तुझ्या घरी थांबन. आणि मग इथून गेलं का तिथं दादाच्या इथं थांबन. रक्षाबंधन होऊ देतो, मग चालली जातो. काही आले भेटते मग. किती दिवस झाले आता, 2-3 वर्ष झाले मी दादाला राखीने बांधली स्वतःहून. राख्या पाठवून देतो फक्त. मग काय फायदा त्याचा. भाऊ आहे आपल्याला, देवाण दिलं सारं आहे. आज आहे ना उद्या नाही आहे. म्हटलं नाही आता दरवर्षी मी पहिले लेकरं लहान होते नाही झालं. पण आता म्हटलं जात जाईन दरवर्षी राखी बांधायला. हो बाई गेलं पाहिजे. बाई बस ना मग, चल मग घरी करू बाकीच्या गोष्टी. हो चल चल. किती वेळ झाला अजून आलेच नाहीये सुनीलजी. तर काय माहित कुठे गेले. एवढ्या वेळ लागला असेल का गीताबाईला आले. त्या तर म्हणे स्टँडवरच येतो म्हणे डायरेक्ट. तरी पण एवढा वेळ लागला यांले. मग म्हणते हे करून ठेव ते करून ठेव. काय करू मी, कोणी घरीच नाही आले पाहुणे. तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी कशी करू मी. कोणाला काय चालते कोणाला नाही चालत. काय माहित बाबा यायचं कसं आहे तर हे समजत नाही. हे अजून याचे पत्ताही नाही यायचा. एवढ्या वेळात काय माहिती झोप गेली असती एखादी. खरंच मला ना एवढी आठवण राहिली आता आईची. काय गमतही नाही आता इथं. पण आता काय करा, इथंच राहा लागते आपल्याला. आता तर जाताही येत नाही गावाले. आईचंच घर राहते. कधी झोपा कधी उठा कधी काही करा, आई काही म्हणत नाही. आई बापाच्या घरी किती मोठी पोरगी असली तरी लहानच राहते वयानं. आणि सासरी आल्यावर किती लहान असली तर ते मोठीच होऊन जाते. सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर येऊन जाते. तिला समजव का नाही समजव. मला ह्या घरातलं अर्ध समजते अर्ध समजत नाही. त्याच्यात मला एकटी ह्या घरात बेवाय लागते राहिले. मीरा काऊन इथं बसली? घरात कोण नाही बसली? टीव्ही लावून द्यायला पाहिजे होती, टीव्ही पाहायला पाहिजे होती. इथं बसणं चांगलं वाटते काय असं? कोणी जाणारी येणारी पाहिजे टकमक एकसारखे बरं वाटते काय ते? अहो मी कधी घरातच बसली होती. पण मला नाही एकटीला बेवाय लागते घरात. मला कसं तरीच वाटते. असं वाटते घरात कोणी आहेच काय. म्हणून कधी मी इथंच येऊन बसली. मग काय करू मी. अरे पण हे बरं ती वाटत एकदम. रस्त्यावर येऊन बसा. बरं वाटते काय. बाया तर बाया माणसंही पाहिजे ना. कोणाला वाटते नवीन नवीन सून आहे बा. कोणी पाहिजे भयाण्यासारखे. बाहेर येऊन बसते बा आतापासून. अरे पण मग मला घरातही चांगलं नाही वाटत ना. मग तुम्ही एवढा वेळ गेले तर अजूनही आता पत्ता नाही. मी वाटच पाहून राहिली. अर्धा घंटा पाऊण घंटा झाला तरी आले नाही. मग शेवटी मी इथे येऊन बसली. अशी बाहेर येऊन बसत नको तू. मला कधी पहिलेच नाही आवडत. हे असं रस्त्यावर येणं बसणं, हे पटकन उठणं कुठेही फिरणं हे असं आवडत नाही मीरा मले. पण ते आता तू बसली तर जाऊ दे, आजच्यानं बसली. पण आता याच्यानंतर अशी बसत नको जाऊ रस्त्यावर. काय होते आपलंच तांगण आहे, आपलाच दरवाजा आहे. मी काही लोकांच्या घरी थोडी जाऊन बसली. आपल्याच घरी आहे. अरे मीरा आपलंच घर आहे बरोबर आहे. पण नाही चांगलं वाटत असते. चला बा 2-4-5 वर्ष झाली तर गोष्ट अलग आहे. जेमतेम महिना झाला लग्नाले तू अशी रस्त्यावर बसतं बरं दिसते काय हे. चल आता घरात चल बरं उठ बरं. अहो पण गीताबाई कुठे. गीताबाई आणायला गेले होते ना तुम्ही. आणलं ना गीताबाईले, गाडी उभी केली आणि ते बॅग उचलून राहिली होती. गीताबाई घे कुठं राहिली आता. आली सुन्या. ते पायाले मुंग्या आल्या होत्या म्हणून तिथं थांबली बाबा जराशी. पाय झटक केला. त्या मुंग्या अशा निघून गेल्या आता. तर बरं वाटून राहिलं. नाही तर पाय टाकला का असं पडल्यासारखंच होते रे. बाई पण गाडीवर बसल्या बसल्या मुंग्या आल्या होत्या का पायाले? मग नाही तर काय रे, मुंग्या नेहमीचे ते वात आहे ना मले. या वाताच्या आहे ना कधी मुंग्याला येते माझ्या पायाले. हो बरं चाललं मग बाई घरात. मीरा वाट पाहून राहिली होती वाटते. नाही मीरा माई पाहून राहिली होती का याची सुनीलची पाहून राहिली होती. गीताबाई हे लय वेळचे गेले ना. मग मी घरात बसली आणि आता चालली अशी इथे येऊन बसली मग शेवटी.
तुला एकटीला गमतही नसन आता ह्या घरात, नाही हो मीरा? आता नवीन आहे सध्या तर, मग जुनं झाल्यावर मग आपलं मन लागते लागन तर त्याच घरात. हा बाई, खरंच मला सध्या कधी या घरात गमतच नाही. चला ना गीताबाई घरात, चल हात पाय घेत पाय धुवा, मी चहा करतो तुमच्यासाठी. चहा प्या, मग बसू थोडा वेळ गोष्टी करू, मग जेवण करू. स्वयंपाक केला काय त्या? मला जेवा लागत नाही, मला सोमवार आहे. हा, मी केळं गिळं आणले आहे तर 2 केळं खाऊन घेतले का होऊन जाते बाई माय. अरे असं कसं गीताबाई? येईन मला स्वयंपाक करायला लावला म्हणे, गीताबाई येते म्हणे तर करून ठेव म्हणे. नाही ना, पण मला सोमवार आहे ना बाई, मी जीवन आली ना तिथून आता. बरं, मग मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी बनवून देतो. चला मग घरात. मग बनवच बापा, तुला काय बनवायचं आहे तर मला जरा सांग, टाकू दे आता तू. चहा पाजून दे एक कप, अन अंग टाकू दे जरा भर घंटाभर, थकून गेली मी सारी. हा गीताबाई, चला ना घरात.